कोल्हापुरातील सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि KIT AI टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा AI IT करिअर दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा AI IT करिअर कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती RL तावडे फाउंडेशनच्या सचिव श्रीमती शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आजूबाजूच्या क्षेत्रातील मुलांना फार्मसी मधल्या नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत AIचा वापर करून आणि इतर क्षेत्र कुठली त्यांना उपलब्ध होऊ शकतात, त्याच्यासाठी त्यांनी काय ट्रेनिंग घ्यावं, स्वतःची क्षमता कशी वाढवावी, त्याच्यासाठी आपण हा वर्कशॉप घेतोय। आणि ह्या वर्कशॉपसाठी पुणे, मुंबई, इतर मोठ्या शहरांमध्ये लगेचच उपलब्धता असते। आपल्यासारख्या भागामध्ये ही मुलांची तयारी करून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय। हा पहिल्यांदाच प्रयत्न आपल्या कॉलेजकडून करतोय। AI आणि त्याचा वापर कसा असावा, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी आम्ही हा वर्कशॉप अरेंज केलेला आहे। एक दिवसीय वर्कशॉप आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। कदाचित हा पहिला प्रयोग आहे, यातूनही आणखीन पुढे आपण प्रयोग करत राहू, वेगवेगळे नवीन प्रयोग करू आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ असावी ही अपेक्षा। या कार्यशाळेचे उद्घाटन उद्या 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता प्रमुख पाहुणे कोफोर्स कोल्हापूर शाखा उपाध्यक्ष माननीय सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमधून 250हून अधिक B फार्मसी आणि M फार्मसी विद्यार्थी सहभागी होत आहेत। विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, SAS सॉफ्टवेअर, डेटा एनालिटिक्स आणि फार्माकोव्हिजिलन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे। पत्रकार परिषदेला सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी संचालक डॉक्टर AR कुलकर्णी, प्राचार्य RS बगली, समन्वयक भूषण वर्णे उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।